नवऱ्याच्या शून्यामध्ये साथ देऊन नवऱ्याची प्रगती होत असताना नवरा जर त्या व्यक्तीला, त्या बायकोला जर कमी लेखायला सुरुवात करतो, मग तर त्याने कितीही समाजामध्ये खूप प्रतिष्ठा मिळवू दे, पण त्याच्या बायकोच्या मनामध्ये त्याच्यासाठी काहीही किंमत नसते. ती जिवंत आहे तोपर्यंत तिच्या कर्तृत्व, ती जी तुमच्यासाठी काय करते त्याला जर तुम्ही मान देत नसाल, तिच्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही ॲप्रिशिएट करत नसाल, तर ती मेल्यानंतर तिच्या फोटोला हार घालून तू आमच्यासाठी खूप केलंस आणि तुझ्यासाठी आज आम्ही गोडाधोडाचं करतोय, हे असं बोलण्यात काही अर्थ नाहीये. आणि अशी माणसं आहेत समाजात, जिवंतपणी त्या बाईला व्हॅल्यू देत नाहीत आणि मेल्यानंतर तिच्या नावाने 10 लोकांना जेवायला घाल. आणि बाई घरात असेल तर तू जॉबला जात नाही, तू कमवत नाहीयेस, तू घरात नुसती बसलेली आहेस, तू घरातच बसून आहे. आणि जी बाई जॉबला जाते, तू नुसती जॉबला जाते, तू फक्त ऑफिसचं बघते, घरातलं काय बघत नाहीये, पोरांकडे काय बघत नाहीये. सगळीकडून तिला बोललं जाते, सगळ्या बाबतीत तिला बोललं जाते. कोणीही कुठेच ऍडजस्ट करायला तयार नाही, फक्त तिने ऍडजस्ट करायचंय. तिने घर बघायचंय, तिने जॉब बघायचंय, तिने सगळ्या गोष्टी बघायच्यात आणि तिने वर्ण तिला प्रश्न पण केले जातात, तू काय. त्यामुळे घरात राहणारी गृहिणी आणि जॉबला जाणारी नोकरदारी दोन्ही पण संघर्ष करतच आहे आणि कायम संघर्ष करतच राहणार आहेत.